मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रामध्ये एक असं मंदिर आहे ज्यामध्ये आजही लोक भीतीने बोलतात। काही लोक म्हणतात की हे मंदिर माणसाने नाही तर चक्क राक्षसांनी एका रात्रीत बांधलं। होय, तुम्ही बरोबर ऐकलत, फक्त एका रात्रीमध्ये। दंतकथा सांगते की जर सूर्य उगवण्यापूर्वी काम पूर्ण झालं नसतं तर राक्षस आजही त्या दगडी भिंतीमध्ये कैद झाले असते। पण 21व्या शतकामध्ये हे खरं वाटतं का, की यामागे काही ऐतिहासिक सत्य दडलं आहे? आपण विदर्भाचे खजुराहो समजल्या जाणाऱ्या मार्कंडा महादेव मंदिराचा असा इतिहास उघडणार आहोत जो पाहून तुमचे डोळे आज खुलणार आहेत। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी तुम्हाला ते उत्तर मिळेल जे आजवर कोणाला समजले नाही। मित्रांनो, हे रहस्यमय मंदिर आहे महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यामध्ये चामोर्शी तालुक्यात। वैनगंगा नदी इथे अर्ध्या चंद्रासारखी वळण घेते आणि त्याच वळणावर उभं आहे हे प्राचीन देवालय। आजूबाजूला घनदाट जंगल आणि शांत वाहणारी नदी। इथलं वातावरणच असं आहे की तुम्हाला काहीतरी वेगळं घडल्याची जाणीव होते। स्थानिक लोक सांगतात की रात्रीच्या वेळी इथे एक अनामिक शांतता असते। या परिसरात कधी काळी 24 मंदिरे होती, आज फक्त 18 उरली आहेत। पण यातलं मुख्य आकर्षण आहे तो म्हणजे मार्कंडा महादेव मंदिर, ज्यांच्या भिंती आजही अनेक रहस्य पोटात दाबून उभ्या आहेत। आता येऊया त्या मुख्य रहस्यावर। लोक असं म्हणतात की हे राक्षसांनी बांधलं आहे। पौराणिक कथेनुसार रावणाचा भाऊ विभीषण याने महादेवांना प्रसन्न करण्यासाठी हे मंदिर एका रात्रीत बांधण्याची आज्ञा राक्षसांना दिली होती। अट एकच होती की काम सूर्योदयापूर्वी संपायलाच हवं। म्हणतात की सूर्य उगवायला काही मिनिट शिल्लक असताना काम थांबलं आणि म्हणूनच मंदिराचं शिखर आजही अपूर्ण वाटतं। अजून एक गोष्ट म्हणजे इथली हेमाडपंथी शैली। सिमेंट नाही, माती नाही, फक्त अवाढव्य दगड एकमेकांत अडकून हे मंदिर उभं केलं आहे। विचार करा, त्या काळी इतके जड दगड इतक्या उंचीवर नेले तरी कसे? माणसांना हे शक्य नाही, म्हणूनच राक्षस हा शब्द रूढ झाला। पण मित्रांनो, जेव्हा आपण विज्ञानाचा आणि इतिहासाचा चष्मा लावतो तेव्हा सत्य वेगळंच दिसते। इतिहासकारांच्या मते हे मंदिर 9व्या ते 12व्या शतकाच्या दरम्यान बांधलं गेलं आहे। हे काम राक्षसाने नाही तर आपल्या महान भारतीय शिल्पकारांचं होतं। हे मंदिर उत्तर भारतीय नगरशैलीचं उत्तम उदाहरण आहे। राष्ट्रकूट आणि परमार राजांच्या काळात हे वैभव उभं राहिलं। हे दगड नदीमार्गे किंवा हत्तीच्या सहाय्याने आणले गेले असावेत। ज्यांना आपण चमत्कार म्हणतो ते प्रत्यक्षात आपल्या पूर्वजांचे अफाट इंजिनिअरिंगच होती। या मंदिराला मार्कंडा नाव कसं पडलं यामागे एक भावूक कथा आहे। मुरकुंड ऋषींचा मुलगा मार्कंडेय याला फक्त 16 वर्षाचं आयुष्य लाभलेला होता। जेव्हा यमराज त्याचे प्राण घ्यायला आले तेव्हा मार्कंडेय महादेवाच्या पिंडीला घट्ट धरून बसले होते। भक्ताची हाक ऐकून साक्षात शिव प्रकट झाले आणि त्यांनी यमराजाला परत पाठवून मार्कंडेयला अमर होण्याचा आशीर्वाद दिला। ज्या ठिकाणी हा चमत्कार घडला तेच हे पवित्र ठिकाण। याला विदर्भाचे खजुराहो उगाच म्हणत नाही, तर इथल्या भिंतीवर मानवी भावना, नृत्य आणि संगीत दगडात जिवंत केलं आहे। पण मग शिखर अपूर्ण का? तर याचं कारण राक्षस नसून तर आपला निसर्ग आहे। 18व्या शतकात एका भीषण वादळात किंवा वीज पडल्यामुळे मुख्य शिखर कोसळलं गेलं। नंतर नागपूरच्या भोसले घराण्याने त्याचा जीर्णोद्धार केला। तर मित्रांनो, सत्य काय, राक्षस की माणूस? सत्य हेच आहे की आपल्या देशातील प्राचीन इंजिनियर्स इतके हुशार होते की त्यांच्या कामाची तुलना आपण आजही चमत्काराशी करतो। मार्कंडा महादेव मंदिर हे मानवी जिद्दीचे आणि अफाट भक्तीचे प्रतीक आहे। राक्षसाच्या गोष्टी केवळ कुतूहल टिकवण्यासाठी आहेत, पण खरं सौंदर्य हे तर मानवी हातामध्ये कोरलेलं आहे। तुम्हाला काय वाटतं, आजच्या काळामध्ये असं मंदिर पुन्हा बनवू शकणे शक्य आहे का? कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा। जर हा व्हिडिओ आवडला असेल तर उज्ज्वल गाथा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि साईडला दिलेल्या बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। तोवर जय भोलेनाथ।